नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, जानकीला ओवीला ॲडमिट केलेलं असतं आणि मग जानकी आणि ऋषिकेश बाहेर रडत असतात, कारण त्यांना आता डॉक्टर असं म्हणतात की ओवीच्या बॉडीमध्ये पोटात फूड पॉयझनिंग झाल्यामुळे ते पूर्ण बॉडीमध्ये पसरले आणि त्यामुळे ती खूप सिरियस आहे। पण आम्ही प्रयत्न करतो इथल्या लवकरात लवकर बरं करण्याचं। पण मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तिला खूप महागाचं मेडिसिन लागणार आहे आणि तुम्ही जितकं लवकर आणाल तितकं लवकर ओवी बरी होईल। तेव्हा प्लीज तुम्ही पैशांची पण अरेंजमेंट करा, प्लस तुमचं जे मेडिसिन आहे ते लवकरात लवकर इथे आणून द्या। तुम्ही ते मेडिसिन आणत नाही तोपर्यंत आम्ही पुढची प्रक्रिया नाही करू शकत। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो की म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाही ॲक्च्युली, तरीसुद्धा आता त्यांना ओवीचा जीव वाचवायचा आहे। आणि म्हणूनच आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, तू कोणाला फोन केला होता का, कोणाकडे मदत मागितली होती का? तर जानकी म्हणते की हो, मी सुमित्रा यांना कॉल केला होता। पण असं म्हटल्यावरती अचानक थांबते आणि मनात विचार करते की यांना हे तर नाही सांगू शकत ना की आई काय म्हणाल्या। अगोदरच यांना आईंबद्दल खूप राग आला आणि मला अजून त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडायची नाही आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी काय विचारतोय, तू आईला फोन केला होता का? त्यांना पैशांची मदत तू मागितली आहेस का? मग काही बोलली, काही देणार आहे का की नाही देणार आहे? मात्र जानकी काही बोलतच नसते। पण जानकी आता म्हणत असते, मग ऋषिकेश म्हणतो की तुला सांगायचं नाही आहे का? मग मला हे सांग की तू मला इथून फोन केला होतास, तू तिथे बाहेर होती, पण तुला काय माहिती होतं की माझा जीव धोक्यात आहे? तू मला शोधायला बाहेर काय करत होती? तू बाहेर आली नसती तर ओवीला फूड पॉयझन झालं नसतं। मग आता जानकी म्हणते की मी ऐश्वर्याचं आणि तिच्या बाबांचं बोलणं ऐकलं होतं, सयाजीरावांचं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू त्यांचं बोलणं कुठे ऐकलं, कधी ऐकलं? तेव्हा आता जानकी पुन्हा घाबरते आणि म्हणते की मी हे तर नाही सांगू शकत ना ऋषिकेशला की मी रणदेवींच्या घरात गेली होती आणि नानांना भेटून आली आहे, मग तर ऋषिकेश अजून चिडतील। म्हणून ती म्हणते की मी त्यांना भेटली नव्हती, मी ऐकलंय पण त्यांचं बोलणं। पण ऋषिकेश म्हणतो की मला ना प्रॉपर सांग, तू त्यांचं बोलणं कुठे ऐकलं, तुला कुठे भेटले ते, मला हे पण ऐकायचे। पण जानकी खूप हँग झालेली असते। तितक्या डॉक्टर पुन्हा बाहेर येतात आणि म्हणतात की काय झालं तुमचं, झाली का अरेंजमेंट, मेडिसिन आणून देत आहे का मला? म्हणून तो विषय अर्धवट राहतो आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी आत्ता जातो आणि काहीतरी अरेंजमेंट होते का बघतो, असं म्हणून ऋषिकेश बाहेर निघून जातो। तर इकडे जानकी म्हणत असते की अगोदरच ऋषिकेश खूप रागात आहे आणि त्यात जर मी असं बोलली की आई असं बोलले आहे किंवा मग ऐश्वर्या आणि सयाजीरावांचं बोलणं मी रणदिवेंच्या घराबाहेर अंगणामध्ये ऐकलं तर ऋषिकेशचा अजून संताप होईल आणि मला हे होऊ द्यायचं नाही, म्हणून तरी मी गप्प बसणार आहे, असं जानकी म्हणत असते। तर दुसरीकडे सारंग हा ऐश्वर्याच्या रूममध्ये वाट पाहत असतो आणि मग आता ऐश्वर्या तिथे येते आणि खूप रागानेच ती सारंगकडे पाहू लागते। पण सारंग मात्र वेगळ्याच मूडमध्ये असतो। तो म्हणतो की ऐश्वर्या, मी तुमची किती वाट पाहत होतो माहिती आहे का? तुम्ही नसल्यानं मला खूप कमी वाटते तुमची, तुम्ही सतत माझ्यासोबत मागे पुढे असंच मला वाटत असतं। मग आता ऐश्वर्या म्हणते हो का, ठीक आहे। ऐश्वर्याला काही मूडच नसतो सारंगबरोबर बोलण्याचा, तरीसुद्धा ऐश्वर्याला त्याला रिस्पॉन्स म्हणून हो आणि नाही अशी उत्तरं ती देत असते। मग आता सारंगला तर इथे ऐश्वर्या त्याचे कान भरण्याचं काम करते आणि म्हणते की तुमचं ठीक आहे, तुम्हाला कसा मूड येतो मी आल्यावरती, पण माझा तर नशीबच खोटा आहे ना। इतक्या दिवस ती जानकी माझ्या मागे लागलेली होती, सतत आईंचे कान भरायची आणि माझ्याबद्दल तिने आईंमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडली होती, तर तुम्हाला पण माहिती आहे ना। आता तेच काम इथे अवंतिका आणि शर्वरी करत आहे, त्यांना काय गरज आहे? आता पूर्ण आईचे कान भरवत आहेत ते, मला नाही सहन होत नाही सारंग। तेव्हा सारंग म्हणतो असं आहे का? मग मला सांग ना, मी जाऊन आईला बोलतो ना की काय चाललंय घरामध्ये, मी तुमची कधी साईड सोडली आहे का? तेव्हा ऐश्वर्या खूप हवेमध्ये जाते। तर इकडे सारंग खूप कौतुक करत असतो। तो म्हणतो की तुम्ही जितक्या छान दिसतात ना तितक्याच मनाने पण चांगले आहात आणि मी असं होऊ देणार नाही। आईच्या मनामध्ये जो काही गैरसमज करणार आहे ना अवंतिका आणि शर्वरी, तर तुम्ही त्याचा विचार करू नका, कारण मी आईला सांगून देईल खरं काय आहे ते, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, असं सारंग म्हणत असतो। तर प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश बाहेर गेलेला आहे आणि तो आता पार्वती आईने दिलेलं कडं मोडतोय आणि त्याच्यातून जे काही पैसे येणार आहे त्याच्यातून तो ओवीला वाचवायचं त्याने ठरवलेलं आहे। कारण आता तो स्वतःच खूप रडत असतो आणि म्हणतो की पार्वती आई, ही शेवटची तुझी आठवण होती आणि आता तुझ्या मुलावर अशी वेळ आलेली आहे की त्याच्या पुढच्या मुलीला वाचवण्यासाठी तो ह्या कड्याचा वापर करत आहे। तेव्हा मला माफ कर, मी तुझी आठवण नाही जपू शकत, कारण एकीकडे आई जितकी मला महत्त्वाची आहे तितकीच मला मुलगीसुद्धा माझी महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आज मी खूप हतबल झालेलो आहे की मला तू दिलेलं गिफ्टसुद्धा मोडावं लागत आहे। आणि इच्छा नसताना सुद्धा ते कोडा मोडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो। तेव्हा आता इकडे जानकी ही वाटच पाहत असते आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी, पैशांची व्यवस्था झाली आहे। तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही इतके पैसे कसे काय आणलेत आणि कुठून आणलेत, तुम्हाला कोणी मदत केली?
तर ऋषिकेश हा म्हणत असतो की जानकी, पार्वती आईचं कडं, सोन्याचं कडं मी मोडून टाकलं आणि त्याच्यातून हे पैसे आणलेले आहेत. तेव्हा आता याच्यामध्ये ओवीची औषधं पण आलीत. जानकीला धक्काच बसतो. जानकी म्हणते की तुम्ही हे काय केलं? अहो, आपल्याला मदत करण्याला आपल्याला कोणीही मदत केली असती, आपण गुलाबकडून मदत घेतली असती, पण तुम्ही हे अशी जन्माची आठवण मोडून टाकली. पार्वती यांनी दिलेलं कडं तुम्ही मोडलं, माझी परवानगी न घेता. हो, मला एक शब्दाने बोलायचं तरी होतं. जानकी रडायला लागते. जानकीला खूप वाईट वाटत असतं, कारण की हे काय केलं. जानकीला काही ऋषिकेशचं हे पटलेलं नाहीये, त्याच्यामुळे आता जानकी खूप चिडलेली आहे. आणि ऋषिकेश म्हणतो की काय करू जानकी, माझ्याकडे पण पर्याय नव्हता ना दुसरा, म्हणून मी असं केलं, पण मला माफ कर. आता हे कडं आपण मोडलेलं आहे, पण त्याच्यातून एवढा पैसा आपल्याकडे आलेला आहे की आपण ओवीला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतो आणि आपल्यासाठी ओवीचा जीव खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बाकीचं मला काहीच म्हणू नकोस जानकी. तर पुढे आता इकडे ऐश्वर्या आणि सारंगचं बोलणं चालू असतं. तर ऐश्वर्या म्हणत असते की बघितलं ना सारंग, ह्या घरामध्ये काय काय चाललंय, मला माझे पाय खिचण्याचं काम चाललेलं आहे, तेव्हा तू गप्प बसू नकोस. तेव्हा सारंग म्हणतो ते ठीक आहे ना. मग जानकी म्हणते की ते बाबा एकतर मला ना नानांचं काही कळतच नाही. तुला माहिती आहे का सारंग, त्यांनी ते खरं मृत्यूपत्र बनवलं होतं, ती बिल कुठे ठेवलेलं आहे मला सापडतच नाही. तेव्हा सारंग म्हणतो की तुला ते आता का हवंय आणि तुला त्या बिलचं आता शोधून काय करायचं आहे. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते मनातल्या मनात की हा सारंग पण किती डिफेक्टिव्ह डोक्याचा आहे, काय माहिती, मूर्ख कुठला, याला ना काही कळतच नसतं. मी काय म्हणते आणि हा काय म्हणतोय. आता इथे सारंगच्या बोलण्यावरती ऐश्वर्याला खूप राग येत असतो, पण ती सारंगला काही दाखवू शकत नसते तो राग, आणि मनातल्या मनात सारंगबद्दल वाटेल ते बोलत असते. तर प्रेक्षकांना इकडे आता ती सारंगला असं म्हणत असते की ते मृत्यूपत्र आपल्याला शोधायचे सारंगाने, त्याच्यासाठी तुला मदत करावी लागेल मला. तेव्हा आता ते मृत्यूपत्र कुठे ठेवलंय, तुला काही अंदाज आहे का सारंग, प्लीज मला सांग ना. ती विल खूप महत्त्वाची आहे, कारण तुला माहिती आहे का, नानांनी ह्या मृत्यूपत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की कंपनी आणि सगळी काही प्रॉपर्टी आहे रणदेवींची ती आपल्या नावावर केलेली आहे. पण जर ते नानाच्या मृत्यूपत्रामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असलेलं आपल्याला पाहायला नको का सारंग, उद्या जर ते नसलं तर आपण धोक्यात नाही का येणार. मग सारंग म्हणतो की ठीक आहे ना, मी तुला मदत करेल, आपण दोघं मिळून शोधूयात. तर पुढे आता इकडे जानकीला आता ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये की सुमित्राई तुला काय म्हणाल्या, तुला ओवीची शपथ आहे, सांग लवकर सुमित्राई तुझ्याशी काय बोलले आहेत. तेव्हा जानकी रडायला लागते आणि म्हणते की सुमित्राई मला म्हणाल्या की तुझा आणि आमचा काही संबंध नाही आणि तुला लाज नाही वाटत का आमच्याकडे पैसे मागायला, याच्या पुढे मला कॉल करू नको, तुला ओवीची शपथ आहे. तेव्हा आता मला माहिती ऋषिकेश की आई असं म्हणणार नाही, ओवीच्या बाबतीत त्यांचा ओवीमध्ये खूप जीव आहे, पण हे सगळं ऐश्वर्यामुळे होते, ऐश्वर्यानेच आईंचे कान भरलेले आहेत. ऋषिकेशची तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याच वेळेला सुमित्रा तिथे आलेल्या असतात आणि जानकी त्यांना पाहून खूप खुश होते. मात्र ऋषिकेश असा हाताची मुठी दाबत म्हणतो की ही इथे कशाला आली आहे. आणि सुमित्रा म्हणतात की जानकी अगं मी ओवीसाठी इथे आली, मला ओवीला पाहायला मिळेल का गं. आता जानकी म्हणते की ठीक आहे ना, ओवीला पाहू शकतात. आणि आता सुमित्रा आई ह्या मध्ये जायला लागतात. तर ऋषिकेश लगेच म्हणतो की सुमित्रा रणदिवे मॅडम, तुम्ही थांबाल का, तुम्ही माझ्या मुलीला नाही भेटू शकत, कारण एका मुलाला आईला सोडून येताना ज्या वेदना झालेल्या आहे, जो त्रास झालेला आहे, तोच मला माझ्या मुलीला होताना नाही पाहायचा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकतात आणि ओवीला नाही भेटायचं तुम्ही, असं रागातच तो म्हणतो. आणि इकडे सुमित्रा ह्या रडायला लागतात, एकही शब्द म्हणत नाही आणि त्या निघून जातात. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो आई स्वतःहून आल्या होत्या, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, ते त्यांच्या नातीसाठी आल्या होत्या आणि आपण त्यांना असं नाही थांबवू शकत, किती झालं तरी आपलं आणि त्यांचं रक्ताचं नातं आहे. ऋषिकेश तुम्ही हे काय केलं. तर ऋषिकेश म्हणतो की मला माझ्या ओवीला आणि माझ्या बायकोला अजून त्रास झालेला नाही पाहायचा आहे, तेव्हा मी योग्य केले जानकी, तू मला सांगू नकोस काहीच. तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये.